चला कसं करायचं आहे ते झटकन बघूया। चला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, नारळाचं खीस घेतलेलं आहे। हे काय पाण्याचं नारळ नव्हतं, सुकंच होतं, तर त्याचं खीस घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, वेलची पावडर आणि 1 वाटी गूळ। मोदक करण्यासाठी तांदळाचं पीठ आपण उकडून घेऊया। त्यासाठी एक पातेलं गरम करत ठेवलं होतं, त्यात पाणी ठेवले गरम करायला। ते पाणी गरम झालंय, यात आता चवीनुसार मीठ टाकूया। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मिक्स करून घेतलेलं आहे, आता आपण प्लेट ठेवूया टोपावर आणि वाफेवर शिजवून घेऊया। मोदक करण्यासाठी सारण करायचं आहे, त्यासाठी टोप गरम करत ठेवलेला आहे, तो चांगला गरम झाला। आता तूप टाकूया। आता आपण खोबरं टाकूया। चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅसवर छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे सारण छान लागतं। आपण चांगलं मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे। आता वेलची पावडर टाकूया आणि गूळ पण टाकूया त्यातच। चांगलं मिक्स करायचं आहे। नुसार मीठ टाकूया। आपण पीठ मळून घेतलेलं आहे, सारण तयार केलेलं आहे आणि तेल घेतलंय मोदक करण्यासाठी। आता आपण मोदक करायचं आहे, त्यासाठी गोळा घेतलाय पिठाचा। तेल लावून असं व्यवस्थित पारी तयार करायची आहे। अशा प्रकारे पारी तयार केलेली आहे। यात आपण एक खीस केलं होतं, ते टाकूया। अशा पद्धतीने आपण मोदक वळून घ्यायचा आहे। मोदक अशा प्रकारे आपण केलेले आहेत। आता आपण मोदक उकडून घेणार आहोत 15-20 मिनिटे। तर हे असे मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे होत आहेत ते कमेंट करून सांगा।